तू केलं आणि आज म्हटलं की एवढ्या वर्षाचं फळ मिळतं त्याच्यावर तुझं काय मत आहे? काय बोलशील तू? खूप छान वाटतं कारण पहिल्यांदा संस्थेत आल्यानंतर खूप घरची आठवण यायची. त्यानंतर गुरुवर्यांनी खूप जीव लावला. नंतर गुरुवर्यांनी खूप लाड लावला. माईंनी आईसारखं प्रेम केलं. महाराजांनी बाबांसारखं प्रेम केलं. त्यावरून खूप आनंद वाटतो, की आज आई-वडिलांनी जेवढं प्रेम लावलं नाही, त्यापेक्षा जास्त प्रेम आमच्या माई महाराजांनी आम्हाला लावलं. बरं. आता ह्याची परंपरा तुला वारकरी संप्रदाय कोणाकडून आली? म्हणजे घरात कोण करत होतं? आमच्या घरं म्हणलं तर आजी-आजोबांपासून ही परंपरा आहे. हं. आमचे सगळ्यात पहिले आजी-आजोबा वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा मी लहान होते तेव्हा दुसरीत असताना माझे आजी-आजोबा मला मंदिरात न्यायचे. तेव्हापासून मला वारकरी संप्रदायाची आवड लागली. किती भाऊ-बहीण आहेत बाहेरनं? म्हणजे किती जण तुम्ही भाऊ-बहीण आहेत? आम्ही आम्ही 4 बहिणी आहेत, 1 हां. भाऊ आहे आम्हाला 5 जण. बरं. तुझ्यासारखं कोण गातंय असं घरात? माझा सगळ्यात छोटा भाऊ. भाऊ. कुठे आहेत भाऊ ते? भाऊ हा गावात. घरी आहे का? हां. बरं आता जसं की आता तू 1 वर्ष झालं, आता वर्ष होतं याला. तर त्या एका वर्षामध्ये तुला असं काय अनुभव आला, की बाबा की तू अशी म्हणजे जसं अभिनेते वगैरे स्टार वगैरे असं सगळी लोकं त्याला बघायला येतात, भेटतात वगैरे. तसं तुला लोकं भेटतात वगैरे तुला काय वाटतं त्यावेळेस? खूप छान वाटतं कारण गुरुवर्यांनी दिलेलं ज्ञान हे कधी म्हणजे गुरुवर्यांनी दिलेले उपकार हे मी कधी फेडू शकत नाही. कारण गुरुवर्यांनी खूप ज्ञान दिलं. त्यावरून मी आज एवढी मोठी झाले किंवा त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. असे हरिभक्त पारायण माझे गुरुवर्य सुदाम महाराज हिंगे व स्वरांजलीताई हिंगे या दोघांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. यांनी मला खूप ज्ञान दिलं म्हणून आज मी महाराष्ट्रभर, जगभर प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस तू कार्यक्रमाला जाते त्यावेळेस असे बरेच लोकं, हजारो लोकं असतात. त्यावेळेस तुला काय वाटते स्टेजवर ज्यावेळेस उभा राहते त्यावेळेस? खूप छान वाटतं कारण आज वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं तर ही परंपरा वारकरी संप्रदायास हे सगळ्यांना आवड आहे म्हणून माझं प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांना सांगणं आहे की आपण आपल्या मुलीला वारकरी संप्रदायामध्ये घातलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलंच पाहिजे. बरं. आता मला सांग की ज्यावेळेस पहिल्यांदा तुला म्हणजे महाराजांना फोन आले आणि त्यावेळेस कुठल्यातरी एका मोठ्या कार्यक्रमाला त्यावेळेस तुझा काय अनुभव आहे? खूप छान वाटतं कारण जेव्हा मी लहान होते व ही गवळण गायली होती, तेव्हा मला असं वाटत नव्हतं की मी एवढी ही गवळण फेमस होईन, असं होईन किंवा मला एवढे मोठमोठाले कार्यक्रम येतील. हे असं मोठमोठे कार्यक्रम येतील, पण हे मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु हे सगळं गुरुवर्यांमुळं मला मिळालं. बरोबर. परंतु ज्यावेळेस तू घरी गेली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू गाजली आणि घरी गेल्यानंतर आई-वडील, आजी-आजोबा, पाहुण्यांचं काय मत होतं? सर्वांना खूप आनंद झाला होता कारण सगळ्यांची एक मुलगी या नात किंवा मुलगी फेमस झाल्यावर त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला होता. गावातली सगळी लोकं आलती का तुझ्याकडे भेटायला? सर्वांनी सत्कार केला होता ते सगळं केलं. बरं. बरं आता मला सांग की आता जशी ती गवळण होती तशा पद्धतीनं आता गवळण वगैरे काय आहे तुझ्याकडे नवीन? आहे. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, चालिताना चालिताना तुझा काना, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा, नवनीत चोरी करी मस्करी ग, हा रंग भरोनी मारी पिचकारी, रंग भरोनी मारी पिचकारी, चालिताना चालिताना तुझा कान्हा, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा. अजून काय? वरियाने हो 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 कुंडल हाले आ, वरियाने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले, चाले डोळे मोडीत राधा चाले, राधाला पाहून भुलली चित्ता, राधाला पाहून भुलली चित्ता, मंदिरी घुसळी
डेराळीता मंदिरी घुसळी डेराळीता वारियाने हो कुंडल हाले आ वारियाने कुंडल हाले 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 डोळे मोडीत राधा चाले चाले डोळे मोडीत राधा चाले चाले डोळे मोडीत राधा चाले. तुम्ही जी म्हटलं आता हिला काय आवडतं म्हणजे गवळण का काय हिला म्हणायला काय आवडतं म्हटलं आता ते अभंग गवळण छान म्हणतो. बरं. हे गेल्या वर्षी तू म्हटली होती मी हे घेतलं होतं दुसरं काहीतरी पाहिजे. ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो घोळ ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो गोळ आनंदाचा बाळ कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवानी तुझ्यामुळं कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवानी तुझ्यामुळं गोपाळ घेतो माग माग येतो गोपाळ घेतो माग माग येतो धक्का मारून काना पळून जातो ना पाहिना कुठली जात येऊन घाली तो गोळ ना पाहिना कुठली जात येऊन घाली तो गोळ काना घाली तो बळ कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवानी तुझ्यामुळं कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवानी तुझ्यामुळं कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवानी तुझ्यामुळं. तर वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी अजून काय करायला पाहिजे किंवा काय करणार आहे तू? खूप अभ्यास करणार आहे कारण वारकरी संप्रदाय हे सगळ्यात अति प्रिय किंवा अति आज समाजाला हे अत्यंत गरजेचं आहे किंवा मुलींना हे अत्यंत गरजेचं आहे कारण आज पाहायला गेलं तर आज मुलींवरती खूप अत्याचार अन्याय होत आहेत म्हणून मुलींना आज हे संस्कार पाहिजेत म्हणून वारकरी संप्रदाय हे सगळ्यात प्रिय आहे. बरं. आता मला सांग की मुलं आणि मुलं जास्त वळत नाही याच्याकडे ते त्यासाठी काय करायला पाहिजे? माझ्या जगातील प्रत्येक माणसांना किंवा पालकांना सांगणं आहे की आपण आपल्या मुलांना दुसरे संस्कार देण्याबाबतीत आपण त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं किंवा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमधली एक तरी ओवी त्यांना अनुभवता आली तरी त्यांचं कल्याण आहे किंवा जाऊ द्या ती नाही ओवी तरी अनुभवता आली तरी ज्ञानोबारायांनी खूप छोटी साधना सांगितली. तुम्ही हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा एवढं जरी म्हटलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे म्हणून माझ्या प्रत्येक पालकांना सांगणं आहे की तुम्ही त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्या त्यांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता जी संस्था आहे मुलींची त्या संस्थेमध्ये कुठली तुला अशी गोष्ट वाटते की ती एकदम भारी आणि ती आपण चांगली गोष्ट शिकली? खरं तर आमच्या संस्थेमध्ये मुलींची आज पिढी पाहायला गेलं तर खूप वाईट आहे म्हणून आमच्या संस्थेमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्यासारखी जेव्हा जिजाऊ महासाहेबांनी जसं शिवरायांना शिक्षण दिलं शस्त्राचं आणि शास्त्राचं तसंच आमच्या माई महाराज आम्हाला हे दोन्ही शिक्षण देतात. शस्त्र आज मुलींच्या पिढीला शस्त्राची फार गरज आहे कारण येणारी पिढी येणारा काळ हा फार बदलत जात आहे म्हणून आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलींच्या हातात आज तलवार असली पाहिजे त्यांच्या हातात आज लाठीकाठी असली पाहिजे म्हणून आमचे माई महाराज आम्हाला शस्त्रही शिकवतात आणि शास्त्रही शिकवतात.